हे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलवरती, या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर दोन्ही हप्ते PM प्लस नोमो दोन्ही हप्ते 5,000 रुपये एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का? एकंदरीत 5,000 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार का? हप्त्यामध्ये वाढ होणार का? तसेच दोन्ही हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर PM किसान योजनेचा महत्त्वाचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांचे महत्त्वाचे काही माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत आणि ती माहिती दिली तरच या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेचा म्हणजे PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि एकंदरीत यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला eKYC करणं हे शासनाचे आता बंधनकारक झालेले आहे. मित्रांनो, eKYC करून घ्या. तर एकंदरीत माध्यमातून अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण देणार आहोत. तर आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये एकंदरीत वाढ झाली तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5,000 रुपयाचा हप्ता येऊ शकतो, अन्यथा नाही. तर अर्थसंकल्पामध्ये एकंदरीत हप्त्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे, निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होईल तेव्हाच शेतकऱ्यांच्या जो PM किसान योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे, अशी वर्तवली जात आहे शक्यता. तर केंद्र शासनाच्या या महत्त्वाच्या योजने माध्यमातून अल्पभूधारक असणाऱ्या शेतकरी वर्गांना ही असणारी जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी जे आहे ते पैसे मिळत आहेत, सर्वांना माहिती आहे. आणि जर एकंदरीत हप्त्यामध्ये वाढ झाली तर दोन्ही योजनेचे 5,000 रुपये येऊ शकतात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ आणि PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झाली तर एकंदरीत 5,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. eKYC प्रक्रिया आता अनिवार्य केली आहे, तर eKYC करून घ्या. धन्यवाद.